नमस्कार, सोनीज किचन या व्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण गुजराती स्पेशल खमंग ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते बनवणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी वेगळ्या पद्धतीने आज तुमच्यासोबत मी ढोकळ्याची रेसिपी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा आहे तुम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। अगदी तुम्ही बॅचलर असाल किंवा पहिल्यांदा जरी हा ढोकळा बनवत असाल ना तरी अगदी तुम्हाला सहजपणे हा ढोकळा आहे तो जमेल। तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। बेसन पिठाचा खमंग ढोकळा बनवण्यासाठी इथं मी काही साहित्य घेतलेले आहे। तर इथं मी बरोबर तुम्हाला परफेक्ट साहित्य दाखवणार आहे। बऱ्याच वेळा काय होतं की ढोकळा तुमचा त्याचे तुकडे पडतात किंवा एकदम चिवट तरी असा होतो, एकदम असा ओला ओला होतो। तर आज मी तुम्हाला परफेक्ट असा ढोकळा बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथं मी 2 कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हा कप आहे तो 2 कप घेतलेला आहे। त्यासाठी इथं मी 1.25 कप एवढं पाणी वापरणार आहे। 4 चमचे साखर घेतलेली आहे। हे बघू शकता अशा प्रकारचं इनो पॅकेट घेतलेलं आहे। तर आपल्याला कुठल्या फ्लेवरचं घ्यायचं नाही, आपल्याला साधा इनो घ्यायचा आहे। अर्धा चमचा मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे। अर्धा चमचा मी मीठ घेतलेलं आहे। 1 इंच आलं कट करून घेतलेलं आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं ह्या चमच्यानीच मी 4 चमचे साखर, अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड आणि अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे। तर हे प्रमाण परफेक्ट आहे, अजिबात हे प्रमाण बिघडवू नका तुम्ही। तर आता आपण इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। तर ह्याच्या आधी तुम्हाला मी वेगळ्या पद्धतीने बनवून दाखवला होता, पण आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हा ढोकळा आहे तो बनवून दाखवणार आहे। आता हे जे बेसन पीठ आहे ते आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर पुढं तुम्हाला सांगेनच की कसं काय करायचं ते। आता संपूर्ण हे पीठ आहे ते मी चाळून घेतलेलं होतं। ढोकळा बनवताना आपल्याला पीठ हे चाळूनच घ्यायचं आहे, जेणेकरून जे लम्स असतात किंवा गुठळ्या अशा होत नाहीत। आता ह्याच्यातच मी जी साखर घेतलेली आहे ती घालत आहे, सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, मीठ घालायचं आहे, सर्व आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते सर्व घालायचे आहेत। साखर घातल्यामुळे काय होतं, आपला खमंग असा ढोकळा तयार होतो। जसं राजस्थानचा ढोकळा असतो ना तसा आपला हा ढोकळा तयार होतो। आता इथं मी मिरच्या पण घेतलेल्या आहेत, ह्या मिरच्या आपल्याला कट करून घालायच्या आहेत। आलं मी कट करून घेतलेलं आहे। आता हे आलं पण मी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे। तर एकदम पाणी घालू नका, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। इथं बघू शकता आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं फिरवून घेतलेलं आहे। तर इथं मी लागेल तेवढं पाणी घातलेलं आहे आणि मी संपूर्ण जो कप आहे ना तेवढं संपूर्ण पाणी घालून हे मिश्रण आहे ते छान असं फिरवून घेतलेलं आहे। असं केल्यामुळं काय होतं की आपल्याला जास्तीत जास्त फेटावं लागत नाही, नाहीतर काय होतं जास्त हे आपल्याला पीठ आहे ते फेटावं लागतं। तर असं केल्यामुळे जास्त फेटावं लागत नाही। आता हे जे पीठ आहे ते का मी पातेल्यामध्ये काढून घेते। तुम्हाला जरी मिक्सरच्या भांड्यामध्ये नसेल फिरवायचं तुम्ही डायरेक्टली पातेल्यामध्ये हे सर्व जिन्नस घालून छान असं हलवून घेऊ शकता। आता इथं हे बघू शकता संपूर्ण पीठ आहे ते मी एका पातेल्यामध्ये काढून घेते। आता इथं मी हळद घालायची असेल तुम्ही हळद घालू शकता, पण इथं मी थोडासा खायचा कलर, फूड कलर घालत आहे। जरी का आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं असेल ना तरी आपल्याला परत अजून हे फेटून घ्यायचं आहे। पीठ हे फेटणं फार महत्त्वाचं आहे। जर का तुम्ही पीठ नाही नीट फेटलं तर तुमचा ढोकळा आहे तो व्यवस्थित होणार नाही। आता इथं बघू शकता मी 1 कप पूर्ण घातलं होतं। आता वरती 1.25 कप आपल्याला पाणी घ्यायचं आहे, तर वरती मी अजून थोडंसं पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी आपल्याला संपूर्ण घालायचं आहे आणि छान असं इथं मी पीठ आहे ते मिक्स करून घेते। इथं आता हे जे पीठ आहे ते छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। फेटणं महत्त्वाचं आहे, म्हणजेच हलवून घेणं महत्त्वाचं आहे। जर का तुम्ही पीठ लगेचच मिक्स करून लगेचच ढोकळा कराल तर अजिबात तुमचा ढोकळा आहे तो व्यवस्थित होणार नाही। त्यासाठी आपल्याला हे छान असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे। एकाच डायरेक्शन आपल्याला हे पीठ आहे ते फेटायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे, परफेक्ट पाण्याचं प्रमाण आहे। आता इथं पीठ आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे। इथं तुम्हाला अजून एक मी सिक्रेट अशी गोष्ट सांगणार आहे, जे की आपला ढोकळा आहे तो छान असा व्यवस्थित होणार की जे की असा मध्ये जे क्रंच असतात ना तर ते पडणार नाहीत। तर ते काय आहे ते तुम्हाला सांगेनच मी। इथं बघू शकता आता इथं मी जे आपलं खायचं तेल असतं ना तर ते मी 3 चमचे तेल घालत आहे। तर इथं बघू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच आहे, 1 चमचा, हा 2रा चमचा आणि हा 3रा चमचा। तर तेल पण आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे, अजिबात कमी किंवा जास्त पण घेऊ नका। ह्याच्यामुळे आपला ढोकळा आहे तो छान असा मस्त तयार होतो, अजिबात त्याचे क्रम्स असे पडत नाहीत। आता हे पण तेल आपल्याला घातल्यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यावर पण आपल्याला चांगले 5 ते 10 मिनिटासाठी हे मिश्रण आहे ते छान असं फेटून घ्यायचं आहे। जोपर्यंत त्याला असे लम्स येत नाहीत किंवा बुडबुडे असे येत नाहीत तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं हलवून घ्यायचं आहे। एका डायरेक्शनमध्ये फिरवून आपल्याला हे पीठ आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे।
इथं आपलं पीठ आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता इथं आपण पुढची तयारी करून घेऊया. इथं मी कुकरच्या भांड्यामध्ये हा ढोकळा आहे तो बनवणार आहे. त्यासाठी इथं मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आहे. तर ही एक टीप महत्त्वाची आहे. तेल लावून घेणं महत्त्वाचं आहे, कारण आपला ढोकळा आहे तो खाली चिटकणार नाही, व्यवस्थित असा बाहेर निघेल. त्याच्यामुळे तेल संपूर्ण आपल्याला खालून असं साईडनं पण आपल्याला हे तेल आहे ते पूर्ण असं लावून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे जो केक टीन असतो ना, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा ढोकळा आहे तो बनवू शकता. इथं आता जे इनो आहे ना, तर तो मी घालून घेतलेला आहे. तर एक पॅकेट आपल्याला संपूर्ण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. इनोसुद्धा आपल्याला जास्त फ्लेवरवाला घ्यायचा नाही, साधाच इनो घ्यायचा आहे. आता इथं आपल्याला थोडंसं त्याच्यावर पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून छान असं आपल्याला ह्याच्यात मिक्स करता येईल. आता हे आपल्याला पटकन असं इनो घातल्यावर ही प्रोसेस फास्ट करायची आहे. 2 मिनटासाठी आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त वेळ पण फेटत बसू नका किंवा एकदम स्लो पण करू नका. हे पीठ आपल्याला पटपट असं फेटून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्याची क्वांटिटी आहे ती जास्त होते. जेव्हा आपण सोडा घालतो ना, त्याची प्रोसेस आहे ती फास्ट होते. त्याच्यामुळे आपल्याला पण पटपट असं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान असं आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे. सोडा घातल्यामुळे काय होतं की जे आपला ढोकळा आहे ना, त्याला छान अशी जाळी पडते. जर का तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा खायचा सोडा असतो ना, तो सुद्धा घेतला तरी चालेल. आता हे बघू शकता हे पीठ आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता जो आपण कुकरचा डबा घेतलेला होता ना, त्याच्यामध्ये आपल्याला पटकन हे पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आता इनो घातल्यावर आपल्याला पटकन ही प्रोसेस करायची आहे. हे जे पीठ आहे ते लगेच आपल्याला कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे, जेणेकरून इनोची जी प्रोसेस असते ना ती फास्ट असते. त्याच्यामुळे आपल्याला पटकन हे पीठ आहे ते घालून घ्यायचं आहे. मिश्रण ते कुकरच्या डब्यामध्ये घालून झालेलं आहे. आता इथं मी हा कुकर आहे तो आधीच प्रीहीट करण्यासाठी ठेवलेला होता. त्याच्यामध्ये मी 1 तांब्या पाणी आणि त्या अशा प्रकारची रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला आता हे कुकरचा डबा ठेवायचा आहे. आणि इथं आपल्याला आधीच हे पाणी आहे ते गरम करून घ्यायचं आहे. आधीच आपल्याला कुकर गरम करून घ्यायचा आहे. आता इथं मी ह्याच्यामध्ये ठेवून आपल्याला चांगलं 30 ते 35 मिनटासाठी हा ढोकळा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. 30 ते 35 मिनटं झालेली आहेत आणि आपला ढोकळा बघूया. तर बघू शकता मस्त असा फुललेला आहे, छान असा जाळीदार झालेला आहे. तुम्ही तर बघू शकता किती त्याची क्वांटिटी झालेली आहे किंवा किती वरती असा हा ढोकळा आलेला आहे. आता इथं आपल्याला हा ढोकळा आहे तो थंड करून घ्यायचा आहे. तर लगेच हा कुकरच्या भांड्यामधून काढायचा नाही, लगेच हा निघत नाही, थोडासा थंड होऊन द्यायचा, मगच आपल्याला या कुकरच्या भांड्यामधून काढून घ्यायचा आहे. आता इथं तुम्हाला मी चेक करून दाखवते. अशी टूथपिक घ्यायची आहे आणि मधोमध आपल्याला अशी घालायची आहे. तर बघू शकता एकदम क्लीन अशी टूथपिक निघत आहे. याचा अर्थ आपला जो ढोकळा आहे तो छान असा बेक झालेला आहे. चला आता आपण फोडणी तयार करूया. ढोकळ्यासाठी फोडणी तयार करायला इथं मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता घेतलेला आहे आणि मोहरी घेतलेली आहे. एवढंच आपल्याला फोडणीसाठी लागतं आणि मीठ आणि साखर लागते. ते नंतर तुम्हाला सांगेनच की किती घालायची. त्यासाठी इथं मी एक पातेलं घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी 2 पळी एवढं तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आपली फोडणी आहे ती छान अशी बसली पाहिजे, त्यासाठी कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला लगेच त्याच्यात मोहरी घालून घ्यायची आहे. मोहरी घातलेली आहे. मोहरी छान तडतडली की आपल्या ह्याच्यात जो कढीपत्ता घेतलेला होता तो पण घालायचा आहे. कढीपत्ता आणि मोहरी फोडणी छान अशी बसते आणि मिरच्या पण घालून घेतलेल्या आहेत. मिरच्या पण आपल्याला छान अशा आता तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. कढीपत्ता भरपूर घालायचा आहे, जेणेकरून छान अशा आपल्या ढोकळ्याला टेस्ट येते. आता ह्याच्यामध्येच आपल्याला पाणी घालायचं आहे. तर आपली फोडणी तयार झाली की ह्याच्यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी घालायचं आहे. तर तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तर इथं मी 1 ग्लास एवढं हे पाणी घातलेलं आहे. इथं आपल्याला ही फोडणी का करायची किंवा पाणी का वाटायचं, का तर ढोकळा आहे तो टाळ्याला चिटकू नये म्हणून आपल्याला अशी फोडणी तयार करायची असते. इथं आता फोडणी आपली तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि इथं मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 चमचा साखर घेतलेली आहे. तर हे घालणं महत्त्वाचं आहे, कारण आपला ढोकळा आहे तो आपल्याला खमंग ढोकळा बनवायचा आहे, गुजराती स्पेशल खमंग ढोकळा बनवायचा आहे. त्याच्यामुळे हे महत्त्वाचं आहे. आता इथं आपल्याला साखर आणि मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनटासाठी पाणी उकळून घ्यायचं आहे. इथं बघू शकता आता आपला जो ढोकळा आहे ना तो पण छान थंड झालेला आहे. आता इथं बघू शकता अशा प्रकारे मी कडा आहे तो अशा सोडवून घेते आणि एका आता ताटामध्ये मी घेऊन हा ढोकळा आहे तो आता काढून घेते. तर बघू शकता खूप इझिली असं लगेच असा हा ढोकळा निघतो आणि किती फुगलेला पण आहे हे पण तुम्हाला दाखवते. तर अजिबात आपला ढोकळा चिवट वगैरे झाला नाही किंवा ओला असा झालेला नाही किंवा जास्त असा सुक्का पण झालेला नाही. छान असा स्पंजी ढोकळा तयार झालेला आहे. तर बघू शकता मस्त असा झालेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे. इथं मी थोडासा येलो कलर घातला होता, तुम्हाला नसेल घालायचा तुम्ही हळदसुद्धा घालू शकता, पण इथं घरची डाळ असल्यामुळे इथं मी थोडासा येलो कलर घातला होता.
आता इथं आपल्याला ढोकळा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला कसा शेपमध्ये पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही हा ढोकळा आहे तो कट करून घेऊ शकता. तर बघू शकता खूप छान असा कट होत आहे, इझी असा कट होत आहे, अजिबात सुरीला काही लागत नाही किंवा त्याचे क्रम्स पण असे पडत नाहीत. तर मस्त असा आपला ढोकळा तयार झालेला आहे. तर चला हा ढोकळा मी कट करून घेते. इथं ढोकळा आहे तो कट करून झालेला आहे. तर बघू शकता खूप स्पंजी झालेला आहे आणि मस्त जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. टेस्ट तर अप्रतिम लागते. आता आपला ढोकळा तर तयार झाला. आता आपली फोडणी बघूया. इथं आपली फोडणी पण तयार झालेली आहे आणि मी थोडी थंड पण करून घेतलेली आहे. तर गरमच आपल्याला हे जे पाणी आहे ते घालायचं नाही. तर ह्याला गोड पाणीसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही साधं थोडंसं थंड पाणी आणि हे थोडंसं कोमट पाणी घातलं तरी चालेल. कारण आपला जो ढोकळा आहे तो टाळ्याला चिटकू नये किंवा खाताना आपल्याला जास्त असं टोटर बसू नयेत म्हणून हे गोड पाणी आपल्याला घालायचं असतं ढोकळ्यावरती. तर बघू शकता अशा प्रकारे संपूर्ण हे जे मी पाणी आहे ना आता संपूर्ण ढोकळ्यावरती घालून घेते. संपूर्ण जे पाणी आहे ना ते घालून झालेलं आहे. तर बघू शकता मस्त आपला जो ढोकळा आहे ना तो तयार झालेला आहे. मस्त खमंग ढोकळा तयार झालेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.